शेतकऱ्यासाठी आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा आज नमो शेतकरी योजनाचे 2000 रुपये बघा सोडण्यासाठी हे मुहूर्त लागलेलं आहे। बघा थोड्याच वेळामध्ये या 12 जिल्ह्यात 2000 रुपये बँकेत जमा करण्यात येणार आहे। आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आज तुमच्या बँक अकाउंटमध्ये नमो शेतकरी योजनाचे हे 2000 रुपये तुमच्या बँक अकाउंटमध्ये सोडायला मुहूर्त लागलेला आहे। म्हणजेच की फक्त याच 12 बँकेत हे पैसे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो बघा, ते 12 बँके कोणते संपूर्ण माहिती आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। बघा 12 जिल्ह्यातच पैसे सोडता येणार आहे। ते 12 जिल्हे जर तुम्हाला बघा त्या 12 जिल्ह्यात जर पैकी तुमचा जिल्हा असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे, नाहीतर मिळणार नाही। लक्षपूर्वक काय काय शेतकरी मित्रांनो, बघा ते 12 जिल्हे कोणते आहे। आता बघा शेतकऱ्यासाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आता समोर आलेली आहे। बघा नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता तुमच्या बँकेत वरती बघा आज थोड्याच वेळामध्ये जमा होणार आहे। बघा 2 ऑगस्ट रोजी हे पीएम किसानचे 2000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात हे जमा झाले आहेत। आता शेतकऱ्याला आता आतुरतेने त्या ठिकाणी लागलेली होती। आता बघा शेतकरी मित्रांनो, बऱ्याच न्यूज मध्ये असे सुद्धा तुम्हाला अशा न्यूज आलेल्या होत्या की पोळ्यानिमित्त शेतकऱ्याचे नमो शेतकरी योजनेचे पैसे जमा होणार आहे। मात्र शेतकरी मित्रांनो बघा, पोळा झाला तरी बी शेतकऱ्याच्या बँकेमध्ये पैसे जमा झालेले नाही। कारण की शेतकरी मित्रांनो बघा, आत्ताची सर्वात मोठी ही बातमी आलेली आहे। कारण की शेतकरी मित्रांनो, आता बघा पोळा झाला तरी शेतकऱ्याच्या बँकेमध्ये पैसे जमा झालेले नाही। म्हणजेच की बघा आजपासून तुमच्या बँक अकाउंटवर हे पैसे जमा होणार आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे, कोणत्या शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही। बघा नमो शेतकरी योजनेचे हे 2000 रुपये कधी येतील, कालच यावर मुख्यमंत्री साहेबांनी आता बैठक सुद्धा या ठिकाणी घेतलेली आहे। बघा या बैठकीत पार पाडल्या या ठिकाणी महत्त्वाची अपडेट नमो शेतकरी योजनाबद्दल दिली आहे। बघा नवीन बदल कृषी मंत्री दत्ताभाऊ भरणे यांच्याकडे मुख्यमंत्र्यांना हे ऑर्डर त्या ठिकाणी पोहोचवलेले देखील आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आता मुख्यमंत्री साहेबांनी ही ऑर्डर सुद्धा देखील त्यांना पोहोचवली आहे। बघा त्यामुळे आज राज्यातील शेतकऱ्याला नमो शेतकरी योजनेचे 2000 रुपये मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। बघा राज्याचे अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी मुख्यमंत्री नमोचा हप्ता सोडण्यासाठी बघा ऑर्डर सुद्धा दिल्याने या ठिकाणी महत्त्वाची माहिती आता समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा मुख्यमंत्री साहेबांनी बघा नमोचा हप्ता सोडण्यासाठी ऑर्डर सुद्धा त्यांना या ठिकाणी महत्त्वाची माहिती आता मिळाली आहे। बघा पीएम किसानचा 20वा हप्ता शेतकऱ्याच्या बँक खात्यात 2000 रुपये मिळणार आहे। शेतकरी लक्षपूर्वक आहे का, बघा पीएम किसानचा 20वा हप्त्याप्रमाणे शेतकऱ्याच्या बँक खात्यात 2000 रुपये मिळणार आहे। लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो, आत्ताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज आलेली आहे। आता बघा आता शेतकरी चर्चा सुरू होती। बघा शेतकऱ्याची आता चर्चा करू लागलेले होते की म्हणजेच की आता नमो शेतकरी योजनेचा 7वा हप्ता कधी येणार आणि बघा नमो शेतकरी योजनेचा आणि पीएम किसानचे दोन्ही मिळून एकत्रच हप्ते मिळणार असे शेतकऱ्यांना पहिले वाटत होते की पहिले पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे असे दोन्ही हप्ते मिळून शेतकऱ्याला हे 4000 रुपयाचे हे सरकारकडे दिले नाही। त्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी बैठक घेऊन आत्ताची सर्वात मोठी ही बातमी आलेली आहे। कारण शेतकऱ्यांना हे प्रश्न उत्तर त्यांना दिलेले आहे। बघा मुख्यमंत्री साहेबांनी आता शेतकऱ्याला जे काय प्रश्नाचे उत्तर दिलेले आहे, त्यामुळे आता नमो शेतकरीची ही वाट बघत असलेल्या सर्व शेतकऱ्याला आता एक लक्षपूर्वक हे व्हिडिओ बघायचा आहे। शेतकरी मित्रांनो बघा, आता बघा आज या 12 जिल्ह्यामध्ये हे आता थोड्याच वेळात बघा आज या 12 जिल्ह्यामध्ये थोड्याच वेळामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात आता शेतकरीच्या खात्यात 2000 रुपये सरकारच्या माध्यमातून सोडले जाणार आहेत। बघा उरलेले 12 जिल्ह्यामध्ये पुढील आठवड्यामध्ये येणार आहेत आणि बघा उरलेले 12 जिल्हे बघा शेतकरी मित्रांनो, उरलेले 12 जिल्हे आहेत ते पुढील 15 दिवसात नमो शेतकरीचा योजनेचा हप्ता शेतकऱ्याच्या खात्यात हे जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, बघा आता आपल्याला बघा अजून सुद्धा सरकारच्या माध्यमातून याची तारीख जाहीर झालेली नाही आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता हे पैसे तुमच्या बँक अकाउंटवर 2000 रुपये यानी की नमोचा हप्ता या महिन्याच्या एंडिंगला तुमच्या बँक अकाउंटवर जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा आज सुद्धा तुमच्या बँक अकाउंटमध्ये पैसे जमा होऊ शकतात। कारण की शेतकरी मित्रांनो बघा आज बघा 25 ते 30 तारखेपर्यंत तुमच्या बँक अकाउंटवर कधी बी पैसे जमा होऊ शकतात। लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो, आज सुद्धा तुमच्या बँक अकाउंटवर पैसे जमा होऊ शकतात। बघा आता आपल्याला बघा कोणत्या जिल्ह्यात हे पैसे जमा होणार आहे, बघा ते फक्त त्या 12 जिल्ह्यातच हे पैसे जमा होणार आहेत। सर्वात पहिले ते 12 जिल्हे कोणते आहेत लक्षपूर्वक तुम्हाला ऐकायचं आहे। शेतकरी म्हणून बघा आता आपल्याला आज कोणत्या 12 जिल्ह्यामध्ये पैसे सोडता येणार आहेत। बघा पहा आता शेतकरी मित्रांनो, आपल्या राज्यामध्ये बघा टोटल 36 जिल्हे आहेत। प्रत्येक आठवड्यातील बघा 12 जिल्ह्यामध्ये नमो शेतकरी योजनेचे पैसे तुमच्या खात्यामध्ये 2000 रुपये सोडले जाणार आहेत। यामुळे तुम्हाला आधी जर नमो शेतकरी योजनेचा बघा 6वा हप्त्याचे 2000 रुपये मिळाले असेल, लक्षपूर्वक आहे का शेतकरी मित्रांनो, आता त्या ठिकाणी पैसे जर तुम्हाला आता 12000 रुपये आधी घेतले असतील
तर आता शेतकऱ्याच्या बँक खात्यावरील आज नमो शेतकरी योजनांच्या त्या ठिकाणी 2,000 रुपये या 12 जिल्ह्यामध्ये सोडण्याचा आदेश या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून देण्यात आलेला आहे। परंतु बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये एक प्रॉब्लेम झाला आहे, ते म्हणजे अनेक बँकेचे खाते सुद्धा सरकारच्या माध्यमातून रद्द करण्यात आलेले आहे। का करण्यात आलेले आहे? कारण की शेतकरी मित्रांनो, बऱ्याच मागच्या 6व्या हप्त्याबद्दल बघा, बऱ्याच शेतकऱ्याच्या बँकांमध्ये 6वा हप्ता बँकेच्या प्रॉब्लेममुळे पैसे जमा झाले नव्हते। आता बघा, काही बँका अशा आहे की त्या बँकेत हे पैसे PM किसानचे आणि नमो शेतकरी योजनेचे जमा होत नाही आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो बघा, सरकारने काही बँक रद्द करण्यात आलेले आहे, त्यांचे कारण सुद्धा सरकारच्या माध्यमातून जाहीर करण्यात आलेले आहे। अशी बघा काही बँक आहे ज्यामध्ये शेतकऱ्याचे खाते उघडले, ज्या बँक बघा खेड्यामध्ये जास्त आहे आणि मागच्या वेळी जे नमो शेतकरी योजनांचा 6वा हप्ता सरकारच्या इकडून सोडला होता, तर ते अनेक बँकेमध्ये आलेले नाही। त्यामुळे सरकारला आता शेतकरी दोष देत होते, बघा सरकारला शेतकरी दोष देत होते की आमच्या बँकेत हे हप्ता जमा झालेला नाही, तर त्याचं कारण सुद्धा या ठिकाणी जाहीर करण्यात आलेलं आहे। ते म्हणजे आता बघा त्याच्या बँकेत स्वतःच्या IFSC कोड नाही आणि ज्यामुळे IFSC कोड स्वतःच्या नसते, तर त्या बँकेमध्ये अनेक त्या ठिकाणी हप्ता येत नसतो, हे लेट येत असतो। त्यामुळे सरकारच्या माध्यमातून अनेक बँक हे रद्द सुद्धा करण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, आता बघा कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहे, फक्त या 10 बँकेमध्येच आज नमो शेतकरी योजनाचे 2,000 रुपये शेतकऱ्याच्या बँक खात्यात हे पैसे सोडले जाणार आहेत, तर ते या 12 जिल्ह्यामध्ये या ठिकाणी मिळणार आहेत। कारण पुढील 12 जिल्ह्यामधील पुढील आठवड्यात आणि त्यानंतर पुढील त्या ठिकाणी 12 जिल्ह्यामध्ये याची यादी आहे। शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक काय बघा, त्यानंतर 15 दिवसानंतर येणार आहे। त्यामुळे आज कोणत्या 12 जिल्ह्यात आता पैसे वाटपायला वितरित होणार आहेत ते तुम्हाला समजून सांगणारच आहोत, परंतु त्याआधी 2 मिनिटात आता आपण समजून घेऊया की कोणते 4 प्रकारच्या शेतकऱ्या यामध्ये सरकारच्या माध्यमातून अपात्र केले जाणार आहे। लक्षपूर्वक काय शेतकरी मित्रांनो, सर्वात महत्त्वाचा पॉईंट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहोत। बघा शेतकरी मित्रांनो, आता बघा म्हणजेच बघा त्या नमो शेतकरीचा 7वा हप्ता मिळणार नाही। बघा टप्प्याटप्प्याने आपण पाहणार की आता कोणत्या शेतकऱ्याला त्या ठिकाणी नमो शेतकरीचा हप्ता मिळणार नाही। बघा आता शेतकऱ्याला सरकारने त्या ठिकाणी तुमच्यासाठी अर्जंट सूचना त्यानुसार सांगितल्या होत्या। शेतकऱ्यांना लक्षपूर्वक काय का बघा, आता नमोचा हप्ता म्हणजे की 5 वेळा सांगितलं होतं की तुम्हाला फार्मर ID कार्ड काढणे खूप गरजेचे आहे। बघा ज्या शेतकऱ्याने फार्मर कार्ड ID काढलेलं नाही अशा शेतकऱ्याला पैसे मिळणार नाही। बघा सरकारने काय म्हणाले की फार्मर ID कार्ड तुम्ही का काढले, कारण फार्मर ID कार्ड म्हणजेच की आम्ही शेतकरी आहोत असा तुम्हाला ओळखपत्र आहे। शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याचे फार्मर ID कार्ड नाही त्यांना हे पैसे मिळणार नाही। बघा शेतकरी आहेत हे त्या ठिकाणी ओळखपत्र आहे, त्यामुळे फार्मर ID कार्ड हे 100% लागतेच, जर नसेल काढलं तर तुम्हाला आज हप्ता मिळणार नाही असे सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे। शेतकरी मित्रांनो, आता फार्मर ID कार्ड जर तुम्ही काढले नसेल तर तुमच्यासाठी हे पैसे मिळणार नाही, म्हणजे की काही प्रॉब्लेम नाही। त्यानंतर दुसरा पात्र सरकारच्या माध्यमातून जर तुम्हाला सांगण्यात आले होते ते म्हणजे बघा आता राशन कार्डवरील EKYC तुम्ही केली का, बघा राशन कार्डवर EKYC करा असे सरकारच्या माध्यमातून आता त्यावेळी सांगण्यात आलं होतं। जर तुम्ही राशन कार्डवरची EKYC तुमच्या कुटुंबातील केली नसेल तर तुम्हाला या ठिकाणी आज हप्ता मिळणार नाही। बघा शेतकरी मित्रांनो, सर्वात मोठी प्रॉब्लेम आलेला आहे। बघा तुमचा दाखला सुद्धा त्या ठिकाणी चेक केला जाणार आहे, कारण की EKYC केल्यानंतर तुमच्या खात्यात बघा या ठिकाणी सरकार लक्ष देते, कारण 2.5 लाख रुपये उत्पादन कमी असल्याशिवाय तुम्हाला पिवळे किंवा केशरी राशन कार्ड सरकार देत नाही। त्यामुळे EKYC जर तुम्हाला केली असेल तर तुम्हाला लाभ भेटणार आहे। बघा EKYC जर तुम्ही केली नसेल तर तुम्हाला लाभ भेटणार नाही। लक्षपूर्वक काय शेतकरी मित्रांनो, बघा आता बघा सांगण्यात आलेले आहे ज्यामध्ये लाखो शेतकरी आता अपात्र होणार आहे। म्हणजे की सगळ्यात महत्त्वाच्या ज्या शेतकऱ्याला आधार कार्ड 10 वर्षाकडून जुनं झालेले आहे, बघा सर्वात ते सुद्धा आधार कार्डला अपडेट करणे खूप गरजेचे आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आता ते आपण कोणते 12 जिल्हे त्या 12 जिल्ह्याची यादी सुद्धा बघणार आहोत। महत्त्वाचे 2 कामे आधार कार्डवर करायचे सांगितले होते। सर्वात पहिले बघा ज्या शेतकऱ्याचे हे जुनं आधार कार्ड आहे त्या शेतकऱ्याने आधार कार्डला अपडेट करणे खूप गरजेचे आहे। व तसे शेतकरी मित्रांनो, बघा ज्या शेतकऱ्याची जन्मतारीख बघा आधार कार्डवर जन्मतारीख
जन्मतारीख ही चेंज आहे त्या शेतकऱ्याला सुद्धा आधार कार्डवरून जन्मतारीख ही नवीन सुधारायची आहे, म्हणजेच की बघा बराबर करून घ्यायची आहे। व तसे शेतकरी मित्र बघा तर बघा पहिली बँक यामध्ये सांगण्यात आलेली आहे, मी बघा कोणत्या बँकेत 12 बँकेत पैसे जमा होणार आहे बघा HDFC बँक, आता दुसरी बँक सांगण्यात आलेली आहे कोटक महिंद्रा बँक, तिसरी बँक सांगण्यात आलेली आहे कॅनरा बँक, त्यानंतर पुढची बँक सांगितली आहे बँक ऑफ बडोदा, चौथी पंजाब नॅशनल बँक, युनियन बँक ऑफ, जे ज्या बँकेत खाता असेल सुद्धा पैसे येणार आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सर्वात आता पहिल्यांदाच पैसे येतात ते म्हणजे बघा 4 बँकेमध्ये बघा नमो शेतकरी योजनेचा कायमचा सर्वात पहिल्यांदा पैसे येत असतात ते म्हणजे सरकारी बँक आहेत। पहिला बँक आहे बघा पहिली बँक आहे जी म्हणजे बँक ऑफ इंडिया, बघा बँक ऑफ इंडियामध्ये शेतकऱ्याला आता आधार कार्ड बँकला लिंक केले असेल तर त्यांना सुद्धा नमो शेतकरीचे पैसे येणार आहेत। त्यानंतर पुढची बँक आहे बघा यामध्ये 99% शेतकऱ्यांचे बँक खातं त्या बँकेमध्ये उघडलेले आहे, ती बँकमध्ये महाराष्ट्र बँक, बघा महाराष्ट्र बँकेत खातं असणाऱ्या शेतकऱ्याला नमो शेतकरीचे पैसे मिळतात। त्यानंतर पुढील बँक सांगण्यात आलेली आहे म्हणजे ती बघा त्यामध्ये सुद्धा जवळपास त्या ठिकाणी 50 ते 60% शेतकऱ्यांचे खाते उघडलेले आहेत, म्हणजे की स्टेट बँक ऑफ इंडिया, जर या बँकेत तुमचं खातं असेल तर तुम्हाला सुद्धा नमो शेतकरीचा हप्ता येत आहे। बघा पुढील बँक आहे शेतकरी मित्रांनो बघा ती म्हणजे पोस्ट बँक, बघा बऱ्याचशा शेतकऱ्याचे पोस्ट बँकेमध्ये सुद्धा अकाउंट ओपन केलेले आहे, बघा पोस्ट बँकेत जर खातं असेल तरी सुद्धा तुम्हाला नमोचे पैसे येणार आहेत। त्यानंतर आता कोणत्या जिल्ह्यामध्ये पैसे येणार आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत। शेतकरी मित्रांनो सर्वात पहिले बघा कोणते जिल्हे आहेत, आता बघा पहिल्यांदा जिल्हा आहे बघा जळगाव, वाशिम। शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक आहे का, जर या जिल्ह्यात तुमचं नाव आलेलं असेल तर तुम्हाला आज पैसे मिळणार आहे। बघा जळगाव, वाशिम, त्या ठिकाणी नंदुरबार, अकोला, त्या ठिकाणी पुढील जिल्हा आहे गडचिरोली, त्यानंतर बुलढाणा, जालना, बीड, या ठिकाणी पुढील जिल्हा आहे कोल्हापूर, सातारा, त्यानंतर पुढचा जिल्हा आहे सांगण्यात आलेला आहे की पुणे, त्यानंतर पुढचा जिल्हा बघा तुमचा जिल्हा आहे का नांदेड, त्यानंतर पुढचा जिल्हा पालघर आणि ठाणे। या जिल्ह्यामध्ये सुद्धा सर्वात पहिल्यांदा नमो शेतकरी योजनाचे जे काय योजनाचे कायम त्या ठिकाणी तुम्हाला पैसे येत असतात। तुम्हाला पण नमो शेतकरी योजनाचा सुद्धा यावेळी सुद्धा लवकरच पैसे जमा होण्याची शक्यता त्या वर्तवण्यात आलेली आहे। त्यामुळे सर्वात आपल्या बँकेत खातं आधार कार्डला लिंक करून घ्या, फार्मर ID कार्ड काढली नसेल तर काढून घ्या, तर तुमच्या बँक अकाउंटवर आज पैसे जमा होणार आहेत। शेतकरी मित्रांनो जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असे याच इन्फॉर्मेशनसाठी चॅनलला सबस्क्राईब करा।